नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. दुष्काळात तेरावा म्हणतात तसं झालं आहे मराठी मन. कारण ह्या वेळेला एकीकडं जागतिक पातळीवरती हे युद्ध इतकं पेटलेलं आहे, ते केव्हा संपेल माहीत नाही. आणि त्यामुळं गेल्या 6 वर्षातल्या महागाईचा उच्चांक झाला आहे, 5.5 वर आहे ती. आपल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने असं म्हटलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था जी 4थ्या क्रमांकाला गेली असती ती एक पायरी घसरली आणि ती 6व्या क्रमांकावरती गेली आहे आणि ब्रिटन तिथं पोहोचली. आणि हे होत असताना आपल्या भारतीय वेधशाळेनं असं सांगितलं की ह्या वेळेला पाऊस कमी पडेल. त्यामुळे कल्पना करा की महागाईचा हा दर आणि जर आपल्या खरीपामध्ये उत्पादन कमी झालं तर आपल्याला झळा पोहोचू शकतात. अर्थात याचा अंदाज भारतीय राज्यकर्त्यांना आलाच होता, कारण महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ह्या वेळेला अल निनोचा इफेक्ट होईल आणि त्यामुळे आपण तयारी करायला हवी. मला आशा आहे ते जे बोलले त्याप्रमाणे ती तयारी झाली असेल. पण आता हे सगळं समजून घेण्यासाठी आणि त्याबरोबर एक आशावाद पण आहे, ते सगळं समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा मी पुणे वेधशाळेमध्ये सानप साहेब तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सो SD सानप साहेब आहेत. प्रिडिक्शन बऱ्यापैकी लोकांनी ऐकले, पण तरीही आपण जरा थोडं विस्तृत समजून घेऊ की ह्या वेळेचं तुमचं वर्षभराचं प्रिडिक्शन काय. ओके. आता जर मान्सूनचा अंदाज बघितला आपण तर पहिल्या टप्प्यातला मान्सूनचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सांगितलेला आहे आणि त्यानुसार सरासरीच्या म्हणजे पूर्ण देशाची जर आकडेवारी बघितली तर त्याच्या सरासरीच्या 92% इतका पाऊस पडणं अपेक्षित आहे यावर्षी. म्हणजेच तो सरासरीपेक्षा कमी पडेल असं सांगितलं गेलं आहे. म्हणजे काय, म्हणजे सरासरीपेक्षा 100 मिलीमीटर पाऊस पडणार असेल तर गेल्या 10 वर्षातली ही सगळ्यात लोएस्ट आकडेवारी आहे. तर 92 मिलीमीटर पाऊस पडेल असं, हे बरोबर आहे? हा, असा त्याचा अर्थ आहे. आता पूर्ण देशाची जर आपण हे बघितलं सरासरी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे मान्सूनचे महिने आहेत, यांची जर सरासरी बघितली तर 87 सेंटीमीटर येते किंवा 870 मिलीमीटर इतका पाऊस आपण सरासरी पकडतो. तर त्याच्या 92% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जसं तुम्ही सोप्या भाषेत सांगितलं की 100 मिलीमीटर असेल तर तिथं 92 मिलीमीटर इतका पाऊस पडेल आणि ते पूर्ण देशासाठी आपण विचार केला तर ते मोठा नंबर आहे. म्हणजे 92% पडणं म्हणजे ते खूपच कमी पाऊस पडेल असा त्याचा अर्थ होतो. आणि आपण मॅपवरून जर बघितलं तर जिथं जिथं हे पिवळे आणि ऑरेंज कलरचे डॉट्स आहेत किंवा कलर्स आहेत त्या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर बहुतांश ठिकाणी ऑरेंज आणि येलो कलर आपण बघतो आणि छोटे छोटे हिरवे कलर्स आहेत. तर त्याचा अर्थ असा आहे की बिलो नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता इथे दिलेली आहे. जसजसा हा पिवळा किंवा ऑरेंज कलर अजून गडद होत जातो तसे त्याची प्रोबॅबिलिटी वाढत जाते. तर आता महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडण्याची जी शक्यता आहे ती 40 किंवा 45% आहे. मी थोडं इंटरव्हेन्शन करतो. जो आता अंदाज व्यक्त केला आहे त्याच्यासुद्धा 40% शक्यता आहे की असंच घडेल, जसं आता सांगितलं. बरोबर बरोबर. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार महाराष्ट्राचा. येस. आणि हे म्हणून फार महत्त्वाचं सानप साहेब जे सांगतात ते, कारण इथे पण मला बरेचसे हिरवे डॉट्स दिसतात Right. आणि 1, 2, 3 ठिकाणी रेड पॅचेस. येस. हे आणखी थोडंसं विश्लेषण करू आपण महसूल निहाय करू शकलो किंवा तुमच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र त्याप्रमाणे तर जास्त बेटर आहे. राईट. ॲक्च्युली कसं असतं की हा जो अंदाज असतो दीर्घकालीन अंदाज किंवा मान्सूनचा जो अंदाज असतो तो आपण एकदम स्पेसिफिकली जिल्हा किंवा इव्हन सब डिव्हिजन वाईज पण जाणं डिफिकल्ट असतं. ओके. कारण हा पूर्ण देशासाठी त्याची ॲक्युरेसी जास्त असते आणि जसजसं रिजन वाईज आपण जाऊ तसतशी त्याची ॲक्युरेसी कमी कमी होत जाते. तरी पण आपल्याला यावरून एक अंदाज येतो आहे की दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे चान्सेस 50-60% जास्त आहे. जिथे जिथे हिरवे पॅचेस आहेत ते छोटेसे आहेत. 1-2 जिल्हाच फक्त ते कव्हर करू शकतात आणि नॉट नेसेसरी की तसंच होईल ते, कारण छोटासा रिजन आहे. बरोबर. आणि हे जे सांगितलं आहे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4ही महिन्यांचा ॲव्हरेज पिक्चर हे आहे. आणि ज्यावेळी पावसाळा सुरू होईल त्यावेळी इंटरनल व्हेरिएशन्स होत असतात. म्हणजे जसं की आता आपण सांगितलं की पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे, याचा अर्थ असा नाही की मग खूपच पाऊसच पडणार नाही असं त्याचा अर्थ होत नाही. पावसाळा जसा सुरू होतो तसं त्याच्यामध्ये चढ उतार येत असतात. कधी ब्रेक येतो, कधी ॲक्टिव्ह मान्सून पिरियड्स असतात. कधी कधी एखादी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि आपल्याकडे मूव्ह होत असेल तर त्यावेळी त्या पर्टिक्युलर रिजनला पाऊस पडतो. त्यामुळं सीझनल पिक्चर असं सांगताय की जर आपल्या समजा फॉर एक्झाम्पल अहिल्यानगरला 300-400 मिलीमीटर पाऊस म्हणजे पाऊस पडत असेल तर त्याच्या कमी पडेल यावर्षी. पण पाऊस पडणार नाही असं होणार नाही. पाऊस पडेल परंतु तो दरवर्षीच्या
सप्टेंबरच्या तुलनेमध्ये कमी पडेल असा त्याचा अर्थ आहे. राईट. आणि फॉर्च्युनेटली IMDचं अलीकडचं जे प्रेडिक्शन आहे, मी नेहमी म्हणतो की विज्ञानाच्या बरोबर जा. जे कोणी महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज सांगतात त्यांचं पारंपरिक ज्ञान असेल तर ते त्यांच्याकडं, पण IMDचे अलीकडच्या काळातले जे अंदाज आहेत ते खूप बऱ्यापैकी अचूक येताना दिसत, कारण शेवटी हे शास्त्र आहे. आणि मी जे सांगतोय ते अर्थकारणाच्या अनुषंगाने सांगतोय, कारण हा अंदाज हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असतो. हा संपूर्ण 4 महिन्याचा अंदाज आहे. आणि जसं सानप साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र स्पेसिफिक पण सांगितलं आहे. पण आता तुम्ही जे म्हणालात, हा पुन्हा प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या मनात येईल, खास करून जे शेतकरी आहेत, की 40% जी प्रॉबिबिलिटी आहे हे असंच होईल, पण 60% प्रॉबिबिलिटी अशी आहे की असं होणार पण नाही. बरोबर. नाही, 60% प्रोबॅबिलिटी हा सरासरी इतका पाऊस होण्याची आहे. ओके. म्हणजे तो सरासरीच्या आसपास पडू शकतो, पण 40% जे आहे ते सरासरीपेक्षा कमी पडण्याचे चान्सेस आहेत असा त्याचा अर्थ. आणि जर महाराष्ट्र स्पेसिफिक म्हणालो आपण, तुम्ही जसं म्हणालात की देशाच्या पातळीवरती 877 किती मिलीमीटर, 87 सेंटीमीटर म्हणजे 870 870 मिलीमीटर ही आपल्या देशाची सरासरी आहे. मराठवाड्यातले खास करून पंढरपूरपासून रेन शॅडोचा प्रदेश सोडला आपण, तिथून पुढं ही ग्रॅज्युअली वाढत जायला लागते. आणि मग तुम्ही जसं जसं पश्चिम पूर्व विदर्भाकडे जाता तसं तसं ते वाढतं. सो ही 92% प्रॉबिबिलिटी जी आहे की एवढाच पाऊस पडेल. महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये महाराष्ट्राची सरासरी किती आणि त्यात किती घट होऊ शकते लाईकली सो? हां, महाराष्ट्राची जर सरासरी बघितली तर जवळजवळ 1000 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडतो. त्यामध्ये जास्त कंट्रीब्युशन हे आपल्या कोकण किनारपट्टीचंच असतं, सह्याद्री घाट. हा घाटाचा असतं. आणि इकडं जो रेन शॅडो एरिया आहे किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तिकडं त्याची अजूनच कमी सरासरी अजूनच कमी होत जाते. तर त्यामुळं आणि आपण बघतोय की मध्य महाराष्ट्र किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यातील काही पॅचेस ऑरेंजमध्ये आहे. त्यामुळे ते काळजी करण्यासारखं कारण आहेच, नाही असं नाही. पण जसं सीझन प्रोग्रेस होईल त्यावेळी आपण अजून अपडेट देऊ. म्हणजे याला हे सीझनल फोरकास्ट आहे आणि ज्यावेळी लघु आणि मध्यम स्वरूपाचा फोरकास्ट असतो 5 ते 10 दिवसांचा किंवा 7 दिवसांचा, त्यामध्ये अजून अपडेट्स आपण देत असतो. आणि ते अपडेट जे आहे ते शेतीच्या नियोजनासाठी अजून फायदेशीर असतात. आणि बेसिकली सीझनल फोरकास्ट जो आहे हा सरकारसाठी, त्यानंतर पॉलिसी मेकर्ससाठी महत्त्वाचा आहे. आणि हा डायरेक्टली आत्ता आम्ही सांगितलं की पाऊस कमी पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच पेरणीची सुरुवात करणं किंवा मग ह्यावर्षी मी काय बियाणं घेत नाही किंवा मग शेती करणार नाही असं त्याचा अर्थ होत नाही. तर जसजसा सीझन प्रोग्रेस होईल, जसजसा पाऊस पडेल तसं चेंजेस होत जातील आणि त्यानुसार आपण नियोजन करू शकतो. आता हे जे आहे हे पॉलिसी मेकर्ससाठी आहे, गव्हर्नमेंटसाठी आहे, पुढचं नियोजन करण्यासाठी. अतिशय महत्त्वाची बाब त्यांनी सांगितली. पण आता तुम्हाला मित्रांनो हा प्रश्न पडला असेल की हे असं का घडलं, कारण जे मुख्यमंत्री म्हणाले होते की अल निनोचा इफेक्ट आहे. सो ते एकदा सानप साहेब जरा आम्हाला साध्या भाषेत जे नेहमी तुम्ही करता त्याप्रमाणे आपण समजून घेऊ ग्लोबल मॅपवरून, जिथे सगळे समुद्र दिसत आहेत आपल्याला. ओके. हां. तर पहिल्यांदा मी तुम्हाला प्रोबॅबिलिटी सांगतो की एल निनोची प्रोबॅबिलिटी काय आहे. तर एल निनो म्हणजे की पहिल्यांदा आपण जरा जास्त ते बेटर आहे, मॅपच दाखवतो, त्यामुळे अगदी समजून घ्यायला सुरुवातीला उपयोगाला येईल. राईट. सो इतके घटक सगळे तुम्ही बघत असाल, येस तर तेवढे घटक पावसावरती प्रभाव टाकत असतात. आणि आता सानप साहेब सांगतील आपल्याला की नेमकं काय घडतं. येस. हां, तर हे जे आहे हे समुद्राचं तापमान आहे. म्हणजे समुद्राचं पाणी जे आहे त्यापासून 50 मीटरपर्यंतचे तापमान, हां, म्हणजे ते मोजलं जातं, त्याला सी सरफेस टेम्परेचर असं म्हटलं जातं. आणि त्याचा हा मॅप आहे. आता जिथं जिथं तुम्हाला हे रेड कलर किंवा ऑरेंज कलर दिसतात तिथं सरासरीपेक्षा तापमान वाढलेलं आहे. आता हा प्रशांत महासागर आहे पूर्ण आणि हा विषुववृत्तीय प्रशांत महासागर आहे. ज्यावेळी विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये हा जो भाग आहे पूर्वेकडचा, इकडे जर तापमान वाढलं तर वाढलं आणि ते सरासरीपेक्षा 0.5 किंवा 1 डिग्री सेल्सिअसनी जास्त असेल आणि कॉन्सिक्युटिव्ह ते एक सीझन म्हणजे 3 महिने जर जास्त असेल तर अशा प्रकारची जी परिस्थिती असते त्याला आपण एल निनो आहे, म्हणजे एल निनो सक्रिय झाला असं आपण त्याला म्हणतो. आणि त्याचवेळी अशीच परिस्थिती जर इकडे पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात झाली तर त्याला आपण लानिना असं, जो की आपल्याला फायदेशीर ठरतो. आणि अशी परिस्थिती असेल तर ती भारतीय मान्सूनसाठी ती अनुकूल नाही आहे किंवा आपल्याकडे पाऊस कमी पडतो. राईट. पण आता जे दिसतंय ते अल निनोचा इफेक्ट जाणवायला लागलाय. म्हणजे ॲक्च्युली आतापर्यंत लानिना कंडिशन होती मागच्या महिन्यापर्यंत आणि आता ते न्यूट्रल कंडिशन, जरी हे दिसत असलं तर ते अजून वाढलेलं नाही. आता न्यूट्रल आहे, तटस्थ आहे. म्हणजे आता लानिना पण नाही आणि एल निनो पण नाही. परंतु मॉडेल फोरकास्ट असं दाखवत आहे की जून जुलै
एप्रिल मे जून आणि त्यानंतरचे जून जुलै ऑगस्ट, स्पेशली जून जुलै ऑगस्टचे जे 3 महिने आहे त्यावेळी एल निनो सक्रिय होण्याचे चान्सेस आहे. आणि ज्यावेळी एल निनो सक्रिय होईल आणि पावसाळा पण त्याच वेळी असणार आहे, तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच आपल्या रिजनवर होऊ शकतो. आणि म्हणूनच आपला जो फोरकास्ट आहे त्यामध्ये आपण असं दिसतं आहे की यावर्षीचा पाऊस कमी असेल म्हणून. राईट. पण मग आपल्या मॉन्सून जो येतो, कारण गेल्या हजारो वर्षातलं रेकॉर्ड आहे की भारतामध्ये पाऊस आला नाही असं कधीही घडलेलं नाही. हे अगदी बंगालचा फॅमिन जरी असला जो फार प्रसिद्ध आहे, त्याही काळामध्ये विशिष्ट भागामध्ये पाऊस पडतोच पडतो. ही बाब कधीही झालेली नाही आहे की भारतात मान्सून आलाच नाही. उलट त्या मान्सूनमधलं जे व्हेरिएशन आहे ते असमान पातळीवरती असतं. बंगालमध्ये दुष्काळ असेल, पण अशीच परिस्थिती पंजाबमध्ये असण्याची शक्यता बिलकुल नसते. मी हे यासाठी सांगितलं की आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये हा जो अल निनोचा इफेक्ट आहे, हा इफेक्ट पुढं जे तुमचे येतील किंवा एक आणखी जे सुधारित येईल त्यावेळेला याच्यात काय बदल असतो नेमकं, किंवा आपण पुढं म्हणतो की नाही आता थोडी परिस्थिती बदललेली आहे. राईट. जसं तुम्ही सांगितलं की आमचे जे दीर्घकालीन पूर्वानुमान आहेत मान्सूनचे, ते 2 टप्प्यामध्ये दिले जातात. एक म्हणजे एप्रिलमध्ये आणि दुसरा मेच्या अखेरीस दिला जातो आणि तो अपडेटेड असतो. म्हणजे आत्ता सध्या बघितलं तर न्यूट्रल कंडिशन्स आहेत आणि आमचे जे मॉडेल्स आहेत ते दाखवत आहेत की जून जुलै ऑगस्टमध्ये एल निनो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानुसार आपला पहिल्या टप्प्यातल्या अंदाजामध्ये असं दिसतंय की पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडणार आहे. तर पुढच्या टप्प्यामध्ये काय होईल की आता ही जी परिस्थिती न्यूट्रलमध्ये आहे ती परत पुढे जाऊन न्यूट्रलच राहिली किंवा मग एल निनोमध्ये त्याचं रूपांतर झालं आहे का, सक्रिय झालं आहे का, हे अजून आपल्याला क्लिअरली कळेल. आणि त्यामध्ये मग अजून अपडेट आपल्या पावसामध्ये दिले जातील की तो कमी, समजा ही न्यूट्रल कंडिशन अजून कंटिन्युअस राहिली तर मग नक्कीच पावसाच्या आकड्यांमध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो. आणि समजा हे जर अजूनच वाढलं तर त्यामध्ये अजून जे 92% दिली त्याचा अजून घट पण होण्याचे चान्सेस असू शकतात. म्हणजे दोन्ही बाजूंना होऊ शकतं. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात की पॉझिटिव्ह होप पण असू शकतं याच्यामध्ये. तर कसं आहे की फक्त पॅसिफिक ओशन महासागर हाच पूर्ण मान्सूनसाठी डिफाईन करता असं नाही. त्याला वेगवेगळे फॅक्टर आहेत. तर ज्यामध्ये आपलं हिंदी महासागर आहे. हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल अशी एक सिमिलर संकल्पना आहे. त्यात जर पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल जर सक्रिय झाला तर तो आपल्यासाठी, आणि जरी एल निनो असला तर अशा परिस्थितीमध्ये पाऊस चांगला पडू शकतो. असं झालंय का पूर्वी? याच्या आधी झालंय की म्हणजे 1997 साली अशी परिस्थिती निर्माण झाली होती की ज्यावेळी एल निनो होता आणि इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह स्थितीमध्ये होता. मग तिथे पॉझिटिव्ह होतं म्हणजे तिथं काय होतं की जो हा जो इंडियन पॅसिफिक आहे, म्हणजे हिंदी महासागर आहे त्याच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे, विषुववृत्तीय हिंदी महासागराचा पश्चिमेकडचा भाग, तिकडं जर तापमान वाढलं तर ते आपल्या वाऱ्यांसाठी, आपल्या मान्सूनच्या वाऱ्यांसाठी अजून पूरक ठरतं आणि जास्त बाष्प वाहून घेऊन जाऊ शकतात आपले वारे त्या दिशेने. आणि त्यामुळं पॉझिटिव्ह आयओडी जर निर्माण झाला त्याच वेळी तर मग आपल्याकडे पाऊस पडू शकतो. आणि आत्ताचे जे मॉडेल फोरकास्ट आहे ते पॉझिटिव्ह आयओडी न होता न्यूट्रल आयओडी कंडिशन्स राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण यामध्ये जर परत चेंजेस दिसले मेच्या अखेरीस तर मे बी चित्र बदलू शकतं. परंतु राईट नाऊ जसं सांगितलं की 92% आहे तसंच आहे. आता मला तुम्ही दुरुस्त करा जर मी चुकत असेल तर, कारण ती मी खूप वर्षापूर्वी वाचलेली गोष्ट आहे. 6 महिने हिमालयाच्या दिशेनं वारं वाहत राहतं आणि 6 महिने हिमालयाकडून वारं वाहत राहतं, हे बरोबर आहे का? हां, म्हणजे कसं आहे की जे विषुववृत्तीय प्रदेश आहे ते त्या विषुववृत्ताकडं वारे वाहत असतात. म्हणजे उत्तरेकडनं विषुववृत्ताकडे वाहत असतात. आपण ग्लोबल मॅपवर जर दाखवता आलं तर, कारण ते बेटर होतं. मग अशी जे आहे ते रिअल टाइम पिक्चर आहे आणि हे दिसतं हे वरच्या थरात आहे हवेच्या. आपण जर खाली जर समजा 1000 किंवा 850 HP वर बघितलं तर आता हे जे रिजन आहेत आपण बघू शकता की उत्तरेकडनं वारे वाहत आहेत. तिथं सुद्धा उत्तरेकडनं विषुववृत्तीय रिजनवर वारे वाहतात आणि ह्या भागामध्ये सुद्धा इकडे टुवर्ड्स इक्वेटर आपण म्हणू शकतो की वाऱ्यांची दिशा आहे. पण मान्सूनच्या वेळी काय होतं की ही वाऱ्याची दिशा बदलते, कारण आपला जो भूखंड आहे उत्तरेकडचा, स्पेशली टिबेटन रिजन आहे किंवा मग राजस्थान, तो जो एरिया आहे तिकडे उन्हाळ्यामध्ये जास्त हिटिंग होते आणि उन्हाळा आणि उत्तर गोलार्धातला उन्हाळा असतो आणि त्याचवेळी दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा चालू असतो आणि तिकडे हाय प्रेशर निर्माण होतं आणि आपल्या इकडे लो प्रेशर निर्माण होतं. तिकडे खेचलं जातं. हां, म्हणजे ज्यावेळी प्रेशर डिफरन्स जास्त असतो त्यावेळी वारे हे जास्त दाबाच्या
प्रदेशाकडनं कमी दाबाच्या दाबाच्या प्रदेशाकडे जातात आणि विषुववृत्तावर आल्यानंतर ते टर्न घेऊन असे जातात, म्हणून त्याला साऊथ वेस्ट विंड्स म्हणतात आणि साऊथ वेस्ट मान्सून असं म्हटलं जातं. राईट. आणि अशी परिस्थिती असते. मग त्याच्यावरती अल निनोचा जो इफेक्ट होतोय तो नेमका काय होतो? ज्या वेळेला ही वारं आपल्याकडे व्यापारी वारं यायला लागतात त्यावेळेला तिकडं अल निनो सुरू झालाय, मग आता काय होतं नेमकं? आणि आपण तिथं थांबूया आता त्यामध्ये. येस. तर काय आहे की ज्यावेळी इथं तापमान वाढतं तर त्यावेळी इथं जे आहे इव्हॅपोरेशन किंवा आपण ज्याला बाष्पीभवन होणं जास्त वाढतं आणि मोठ्या एरियावर जर ते अशीच तापमान वाढत राहिलं तर इथं हवा जी आहे वरच्या बाजूला जाते आणि कधीही ज्यावेळी हवा वरच्या बाजूला जाते तर तिला कुठंतरी परत सिंक होणं गरजेचं असतं आणि ह्या बाजूला जाते तर ह्या बाजूला ती सिंक होणार आणि ह्या बाजूला पण ती सिंक होते. ज्यावेळी ती ह्या बाजूला सिंक होते किंवा खालच्या बाजूला दाबली जाते तर ती इंडियन ओशन रिजनवरती दाबली जाते किंवा इंडियन रिजनवर दाबली जाते आणि त्यामुळं आपले जे मान्सूनचे वारे आहेत त्याला ती विक करते आणि मान्सूनच्या वाऱ्यांना विक केलं तर मग मान्सूनच्या वाऱ्यांची गतीच जर कमी असेल किंवा ते विक असतील तर मान्सून पण विक होतो आणि त्यामुळं पाऊस जो आहे एल निनोच्या वेळी जनरली कमी पडतो. राईट, जे की आत्ता स्थिती निर्माण झाली. पण तरीही सानप साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकल फॅक्टर्स खूप जास्त असतात. स्थानिक पातळीवरती हवा गरम होणं, समुद्रामध्ये ऐन वेळेला वादळ तयार होणं, मग कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळं विशेष अशा भौगोलिक स्थानामध्ये जास्त पाऊस पडणं अशी ही परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आत्ता फक्त हे जे समजून घ्यायचं आहे ते 4 महिन्याचा जो दीर्घकाळासाठीचा अंदाज आहे जो भारतीय वेधशाळेनं व्यक्त केला तो तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, खास करून धोरणकर्त्यांना की ज्यांना आपल्या सगळ्या धरणातलं पाणी हे राखून ठेवायचं. पण महत्त्वाचं हे पण आहे की जागतिक सगळे ग्लोबल हेडविंड्स म्हणजे अडथळे जेव्हा निर्माण झाले त्यावेळेला ही घडामोड घडते आहे, त्यामुळे थोडीशी चिंता आपल्याला वाढलेली आहे. थँक्यू सानप साहेब, धन्यवाद, आभारी आहे. थँक्यू.